नमस्कार मंडळी, शुभ संध्याकाळ. संध्याकाळचे वाजलेले आहे 6:15. सनसेटची वेळ आहे आणि आपल्याला मुंबईला जायची पण वेळ आहे. गावाला आल्यानंतर मंडळी आहे ना, बऱ्याच गोष्टी केल्या यावेळेस. आईला मदत पण झाली, थोडं इकडे तिकडे फिरणं झालं, नेटवर्कसाठी धावपळ झाली, संगमेश्वर बाजार झाला, बऱ्याच गोष्टी झाल्या. पण यावेळेस पार्टी नाही झाली. म्हणजे बऱ्याच ट्रीप नंतर अशी एक ट्रीप निघाली ज्याच्यात पार्टीच नाही झाली. पार्टीसाठी वेळच मिळाला नाही. तर आणि काय मॅनेजमेंट पण पार्टीचं झालं नाही, कारण महाशिवरात्रीमध्ये दिवस गेले. त्यानंतर एक दिवस घरभरणी होती, दुसऱ्या दिवस एकदा घरभरणी होती. त्यामुळं मग संध्याकाळी हरिपाठ असायचा, त्यामुळं काय पार्टीचं नियोजन नाहीच. असो, कधी कधी अशी ट्रीप पण झाली पाहिजे बिना पार्टीची. ॲक्च्युली पार्टीची कशी आहे, तुम्हाला पण सवय झाली बघायची आणि मला पण सवय झाली आहे. पण ठीक आहे, दरवेळेस काय पार्टी करू शकत नाही. होळीला येणार आहे तेव्हा करूया, भरपूर पार्ट्या करूया. तर संध्याकाळची वेळ आहे मंडळी आणि गावाकडचा सनसेट. मुंबईला जाता जाता सनसेटचा अनुभव घेऊया. आपल्या घराच्या बाजूलाच असं राहिलं परसावन आहे आपलं. हे परसावनमध्ये काजू, शेवग्याच्या शेंगा, जे आपण मुंबईला न्यायला जे सामान पॅक केलं ना, त्याच्यामध्ये या शेंगा पण होत्या. भरपूर शेंगा काढल्यात आणि पॅकिंग वगैरे झालेली आहे. आणि इकडे आपला हा सनसेट पॉईंट घराशेजारचा. आता एक साधारण 20 मिनटामध्ये सूर्यास्त होईल. आणि तिकडे आपला बाळू अजून पण त्याला घरी नाही यायचं आहे, संध्याकाळ झाली तरी. संध्याकाळचं वातावरणच एकदम भारी. गावाला सध्या आता काय चाललं आहे माहिती आहे का, आत्ता आहे ना 6-6:30 वगैरे हळूहळू गारवा यायला सुरुवात होईल, जो की सकाळी 8-8:30 असतो. त्याच्यानंतर 9:30-10 नंतर जे कडाक्याचं ऊन चालू होतं, म्हणजे भयानक. म्हणजे ज्या झळा येतात ना, म्हणजे जर तुम्ही पाय वाटेने चालताय ठीक आहे, पण जर रस्त्याने चालत असाल तर असं खालून वाटते कोणतरी आग वगैरे, असं आगाच्या झळा येतात ना, तसं होतं. ते डांबर वगैरे अशी तापते ना, त्याने त्रास होतो. आणि मग हवेमध्ये पण थोडं आहे ना, गरमीचं वातावरण आहे. तुम्ही झाडाखाली किंवा घरात असाल तर त्यातल्या त्यात बरं आहे, पंख्याची सध्या गरज नाही आहे. हां, पण होळी वगैरे लागली ना, त्याच्यानंतर गरमी अजून वाढेल, कारण ऊन आहे ते अजून वाढत जातं. खूप भयंकर ऊन आहे. म्हणजे आता माझा कलर पण चेंज झाला असेल. कारण गावी होतो, तर गावी आल्यानंतर मग फेरफटका चालू असतो इकडे तिकडे, जंगलात म्हणा, आंब्याला म्हणा, काजूला म्हणा, फणसाला म्हणा, कुठं ना कुठं काही ना काहीतरी चालूच असतं. तर यावेळेस बरंच काय काय खाल्लं आपण. कैरी खाल्लीच, त्याच्यानंतर काजू खाल्ला, म्हणजे काजूचं बोंड खाल्लं, करवंद खाल्ली, त्याच्यानंतर काय खाल्लं आपण काय माहिती, अजून काय खाल्लं असेल बऱ्याच गोष्टी. फक्त फणस आणि काजूच्या बिया खायच्या राहिल्या, त्या आपण होळीमध्ये याची कसर पण पूर्ण करू. असं म्हणजे पॅकिंग तर झालेली आहे. आता थोडी आवरावर करतो बाकीची, कारण माझी जी बॅग आहे ती भरायची अजून बाकी आहे, ती भरतो आणि मग निघूया. आज कृष्णाच्या रिक्षाला थोडासा इश्यू झाला आहे, तर आज मंगेजाची रिक्षा असणार आहे, कोळेकर. तर त्यांची रिक्षा सांगितले, तर 7 वाजताच निघायचं आपल्याला. 7-7:15 निघूया आणि मग थेट संगमेश्वर गाठूया आणि मग तिथून नालासोपारा. कोंबडी कशी लाईनीत उभी आहेत बघा. तर घरी जायची वेळ झाली ना, सर्व साफसफाई वगैरे करून घेत आहेत, म्हणजे आपलं शिडप्यामध्ये जायला बरं. हा अन्नाचा कोंबडा आहे, कलरफुल. रानटी कोंबडी असे असतात, एकदम कलरफुल असतात. आणि हे छोटंसं पिल्लू अवनी आता येईल ना होळीमध्ये, तर ह्याच्यासोबत भरपूर खेळेल. जेव्हा लास्ट टाईम अवनी आली तेव्हा खूप हे छोटंसं एवढंसं पिल्लू होतं. आता त्यातल्या त्यात बऱ्यापैकी मोठं झालं आहे आणि होळीमध्ये मजा येणार अवनीची हिच्यासोबत खेळायला. हा आपल्या घरासमोरचा परिसर मस्त. आता पाकाड्या वगैरे झालेल्या आहेत छान, आणि पाईपलाईन पण पडलेली आहे, पाणी येईल लवकरच म्हणा. इकडे सर्व झाडं आहेत, आंबा, फणस, काजू, चिकू, सगळी घरासमोर झाडं आहेत. आणि आपला राजवाडा, गावाकडचा राजवाडा. आता एक भाकरी खातो, कारण प्रवासामध्ये मी काही खायला बघत नाही. तर आईने भाकरी भाजले, भाकरी भाजी खाऊया आणि मग निघूया. जेवणामध्ये मंडळी तांदळाची भाकरी आहे, आणि इकडे हा काय वाल की पावटा, काय पावटा आणि त्याच्यामध्ये पण शेवग्याच्या शेंगा आहेत. आता आमच्याकडे असं झालं आहे ना, की कुठली पण भाजी असो, कुठली पण डाळ असो, सगळ्यामध्ये शेवग्याच्या शेंगा तुम्हाला खायला मिळतील. या मंडळी जेवायला. गावाला असल्यावर कसं आहे, मित्र वगैरे आले की मग निघायचं, जरा फेरफटका मारायचं, कुठे काय लागलं आहे काय नाही. कारण आता गावाला काय ना काहीतरी चालूच आहे, आंबे, फणस, काजू सगळं काय लागलेलेच आहेत.
चिकू पण लागलेत गावाला बरेचसे. आमच्या चिकूवरचे चिकू आता संपले, चिकू काय एवढे नाही आहेत. पण गावचं वातावरण म्हणजे एक नंबर, बरं वाटतं गावाला. म्हणजे असं वाटतं की गावाला स्थायिक व्हावं. पण कसं आहे, ऑफिसची कामं आहेत त्यामुळं मला थोडंसं नाही येता येत. पण हां, जेवढं जमेल तेवढं मी गावाला येतच असतो. आणि कसं आहे, गावाला आल्यावर आईला पण बरं, मला पण बरं, असं जरा माहोल असतो गावचा. ॲक्च्युली कसं झालं, पहिले त्या 10वी शिक्षण माझं गावाला झालं ना, त्यामुळं मग जे मन जे रमलेलं आहे ते गावीचं आहे. फक्त कामधंद्यासाठी मुंबईला आहे. आणि मंडळी असं आहे ना की काम माझं चांगलं आहे. म्हणजे ॲज अ HR म्हणून आम्ही जो काम करतो, मी आता गेले 10-12 वर्ष एका कन्सल्टन्सीमध्ये जॉब करतो आहे ॲज अ रिक्रुटमेंटमध्ये. तर जॉब चांगला आहे माझा. त्यामुळं कसं आहे, असं की नाही की जॉब सोडून मी गावाला सेटल होईन. येस, आहे जॉब चांगला. त्यामुळं मग कसं आहे, त्याच्यातच काहीतरी प्लस करायचा विचार आहे. लवकरच हळूहळू तुम्हाला समजेलच. तर त्या कारणाने पूर्ण नाही, पण हां 5-10 दिवस का होईना, पण महिन्यातून मी गावी तर येतोच. मग सगळ्या गोष्टी होतात. म्हणजे गावी राहण्याचं पण होतं आणि मुंबईला जॉबचं पण होतं, असं आहे. तर काही गोष्टी मनात असतात, पण त्या सगळ्या आपल्याला काय करता येत नाही. पण हां, थोड्या थोड्या जमतात तेवढ्या करायच्या. चला मंडळी, निघूया. पॅकिंग झालेली आहे. एक बॅग मी घेतली आहे, काही नाही घेतलं नाही. आणि पाठीवरची बॅग ती आपली असतेच. 7 वाजले तरी अजून उजेड चांगला आहे ना. म्हणजे दिवसा उजेडी घरी असेल तू आम्हाला सोडून. काकी पण आज येते सोबत, शोभा काकी. आले 7 वाजले. आरामात. फुलं मस्त आलेत बघा. हारमध्ये ही फुलं वापरतात आणि वास मस्त येतो याचा. मामा चल, निघतो आज. होय, हां चला साहिल, चला आता येऊ होळीला परत. हे काय रिक्षा आली. चल आई, हां येतो. चल करा रिक्षा वगैरे पटापट करा जरा. हां चल, बाय बाय. होय, आता होळीला येतो. होळीला या. हां करतो फोन मग. थँक्यू. हो करतो उद्या फोन. चल बाय. आता हे दोघं पण गेलेत. गाडी बघूया कधी येते. आता रात्रीचे लगभग 8 वाजलेत. गाडीचं टायमिंग आहे 8:15चा. ते येता 8:30 तरी होतीलच. लांजा बोरिवली गाडी आली आहे. गाडी पॅक आहे पूर्ण. तर आपण पण रिझर्वेशन केलेलं आहे पावस नालासोपारा गाडीचं. तर काही रिझर्वेशन असलं की जरा बरं निवांत आपला बसू शकतो. तर आपला हा पूर्ण संगमेश्वर स्टँड आहे. ॲक्च्युली इकडची जी इमारत आहे ना, तिचं काम सुरू आहे. त्यामुळं फक्त आता आपल्याला इथे स्टँडच दिसतं आहे. आणि इकडे जे ऑफिस आहे ते इथे त्यांनी शिफ्ट केलं आहे. आता होळीमध्ये चाकरमान्यांचे हाल होणार आहेत. कारण इथे ना उभे राहायलासुद्धा जागा नाही. आणि उन्हातून तर इथे सावली पण नाही आहे. त्यामुळं दिवसाचं कोण जर इकडे येतील तर त्यांची तर एकदम वाट लागणार आहे. आणि चाकरमाने होळी म्हटलं की झाडून येतात. कोकण माहिती आहे तुम्हाला, सगळं भरतं. मुंबई खाली होते होळी आणि गणपतीमध्ये. खाली मार्केटमध्ये आलो आहे. मार्केटमध्ये आता अर्धी दुकानं तर बंद झालेत, अर्धी अजून चालू आहेत. कशासाठी आलेलो तर मेडिकलमध्ये आलेलो हे अँटी वॉमिटिंग गोळी घेण्यासाठी. आता काकीला उलटीचा त्रास होतो बसमध्ये, तर बोलली गोळी घेऊन ये. त्यासाठी आलेलो. काय नवीनच पॅकेजिंग बघतोय. सुलटी नाव आहे, सुलटी अँटी वॉमिटिंग टॅबलेट. डेपो पूर्ण खाली आहे आणि गाडी निघाली दापोली रत्नागिरी. चला सासरवाडीला. साखरपा बोरिवली गाडी आली. आमची कधी येणार. हां नाटे बोरिवली गाडी आली. पण BS6 गाडी आहे. मला वाटलं आपली पावस नालासोपारा झाली की काय. वेळ तर झाला, येईल आता 8:30पर्यंत येते कशी बशी, उशीर झाला तरी. देवरुख पुणे गाडी आली. अशीच गाडी आपण आलेलो. ती साखरपावालीची गाडी आहे, अर्नाळा साखरपा. ती पण अशीच आहे, वरती स्लीपर
आणि खाली सिटिंग. ही पुण्याला चाललं आहे. हीच आहे. होय. फायनली आपली पावस नालासोपारा गाडी आली आहे. पण आज बोर्ड आहे ना, मास्तरांना भेटला नाही वाटतं. बोर्ड लिहिलं आहे रत्नागिरी महाड नालासोपारा. रत्नागिरी संगमेश्वर चिपळूण महाड पनवेल नालासोपारा ते बोर्ड लावलं. तर कन्फ्युजन होतं, पण त्यांना विचारलं तर ते बोलले हीच गाडी आहे 5726. थांबेल जेवणासाठी गाडी थांबली आता एक अर्धा तास. 8:35 झालेत. 9 वाजता गाडी निघेल. या साईडला नाटे बोरिवली पण लागले. ॲक्च्युली जी कॅन्टीन होती ती या साईडला आले, आतमध्ये होती. तिकडे इथे इमारत काम सुरू आहे. माझी सीट आहे ती स्लीपरची सीट आहे. बघा डायरेक्ट आहे. तुला लॉकच खराब झाला आहे. मग झोपूनच जायचं आहे मला असं निवांत. जाऊ दे, असू दे. निघाली गाडी संगमेश्वरवरून. तर ही आपली पावस नालासोपारा गाडी आतून अशी दिसते. पॅक आहे पूर्ण. रात्रीचे 11:15 वाजलेत आणि गाडी आली आता महाडला. वेळेवर आहे गाडी. अशीच राहिली तर 4-4:30पर्यंत गाडी पोहोचेल आपली. 5:30 वाजले सकाळचे आणि फायनली आम्ही आता पोचलो आहे नालासोपारा डेपोमध्ये. उशीर झाला आज. उशीर झाला तर 4-4:30ला गाडी येते. तर सूरज आला आहे काकीला घ्यायला. तर ओला आली की मग जाऊया. मला काही लाईव्ह रिक्षा मिळून जाईल. उद्याला ईस्टला जायचं. शुभ सकाळ मंडळी. थेट नालासोपारामधून मुंबईला येऊन म्हणजे नालासोपाराला येऊन आता साधारण 5 ते 6 दिवस झाले. ऑफिसची कामं होती जोरदार. आणि व्हिडिओ ॲक्च्युली उशिरा यावेळेस आल्या कारण गावाला नेटवर्कचे थोडे इश्यू आहेत. आता होळीमध्ये मी जाणार आहे लगेचच 1-2 दिवसामध्ये. तो तुम्हाला वाटेल आला कधी नाही गेला कधी. मी आलो 5 ते 6 दिवसापूर्वी. ऑफिसची कामं आवरलेत आणि आता परत चाललेलो आहे. पण व्हिडिओ उशिरा गेल्यामुळं कसं होईल, मी आलो आहे आणि परत लगेच निघतोय असं होणार आहे. तेवढं होणार. आता काय गावी काय ऑप्शनच नाही आहे कारण गावी माझं ॲक्च्युली एअरटेलचं जे पोस्टपेड आहे तर एवढं नेटवर्क नाही. हां, पण संगमेश्वरमध्ये एक पॉईंट मी शोधला आहे. त्या कारणाने कदाचित होळीमध्ये रेग्युलर व्हिडिओ येतील. कारण संगमेश्वर रेल्वे स्टेशन आहे ना, त्या साईडला एक पेट्रोल पंप आहे. तर पेट्रोल पंपच्या इथे बऱ्यापैकी एअरटेल नेटवर्क येतं. कारण मी रिटर्न प्रवास करत होतो तेव्हा व्हिडिओ अपलोड करायला ठेवलेली. तर जसं संगमेश्वर स्टेशन पार झालं ना त्याच्यानंतर व्हिडिओचा स्पीड आहे ना तो अपलोडिंगचा फास्ट झाला. तर मोस्टली मला वाटतं तिथे नेटवर्क असेल. बघूया संगमेश्वरवाला कोण असेल त्या पट्ट्याचं तर त्याला आयडिया असेल नक्कीच. म्हणजे धामणी वगैरे जे गाव आहे तर तिकडे नेटवर्क कदाचित आहे. बघूया, सांगेन तुम्हाला. कारण व्हिडिओ अपलोड करायला मला खालीच जावं लागेल. गावी काही व्हिडिओ अपलोड होणार नाहीत. अवनीची पण सकाळ झालेली आहे. गुड मॉर्निंग कर. हाय हाय कर. हाय हाय हाय. कशात सर्व जामन येते झोपायला तिला. चला ऑफिसला निघायच्या अगोदर थोडी नाश्त्याची तयारी. तर आज मयुरी बनवते कांदे पोहे. तर इकडे पोहे बनवण्याची तयारी सुरू आहे. आणि हे घरात आमचे पोहे बनतात ना तर आम्ही साखर टाकतो. मला साखरेतले पोहे आहेत ना आवडतात. शक्यतो बाहेर पोहे खायला बघत नाही, घरीच खातो. कारण बाहेर असे काय कुठे कुठे मिळतात काही ठिकाणी. मग मेरी गावी जायची तयारी झाली की नाही? चालले. मुंबईला येताना यावेळेस आहे ना परत आपण पावस नालासोपारा गाडीने आलो. बरं वाटलं. ॲक्च्युली तिकीट्स मिळत नव्हती कारण महाशिवरात्रीनंतर सीन असं झालेला की 2-3 दिवस गाडींना म्हणजे गर्दी होती. त्यामुळे नंतर मग थोडा मी उशिराच आलो. तर यावेळेस आता जी होळीला जायचा विचार आहे ना तो कदाचित ट्रेनमध्ये जाऊ. तात्काळ वगैरे बघू मिळते का. कारण बस ऑलरेडी पॅक झाल्यात. आणि सीन कसा होतो माहिती आहे का, गावी जायचं कन्फर्म असतं पण कधी जायचं कन्फर्म नसतं. कारण ऑफिसच्या सगळं मॅनेज करून जावं लागतं. तर
बघूया आता कसं आहे. तात्काळ मिळाली तर लगेच आपण निघणार आहे, पण तात्काळ काढताना आपण असं समजले की रात्रीच्या तात्काळ मिळणं कठीण आहे. त्यामुळे कदाचित आपल्याला सकाळचा मांडवीचा प्रवास करावा लागणार आहे जर तिकीट मिळाली तर. नाहीच मिळाली तर मग बघू काय ट्रॅव्हल्स वगैरे काय काय मिळेल ते मिळेल. असो चला थोडी आवरावर करतो. एडिटिंग वगैरे आता करत बसलेलो सकाळी, कारण मुंबईला आल्यावर सीन काय होतं माहिती आहे का, रात्र 1:30-2 वाजता एडिटिंगला. सकाळी 7ला ॲक्च्युली आमच्याकडे पाणी येतं, तेव्हा जर उठलो तर मग मी झोपत नाही, परत थोडंफार एडिटिंग करायचं. 8:30-9ला ऑफिसची तयारी असते आणि त्याच्यानंतर मग ऑफिसला जायचं. मग दिवसभर काही वेळ मिळत नाही. परत संध्याकाळी 8-9ला जेव्हा घरी येणार त्याच्यानंतर परत एडिटिंग, असं सगळं चालू असतं. ऑफिस यूट्यूब चालायचं. आता होळीला अवनी मयुरी सर्व गावी जाणार, तेव्हा आजी पण खुश होणार अवनीला बघून, कारण ती पण वाट बघते अवनी कधी येते करून. कारण यावेळेसच म्हणत होती घेऊन यायचं, पण कसं आहे गावी ये जा करायला प्रॉब्लेम होतो, आणि ये जा करण्यापेक्षा आहे ना क्लायमेट चेंज होतं, त्यामुळे अवनीला उगाच त्रास नको म्हणून म्हटलं होळीलाच फक्त घेऊन जावं डायरेक्टली. तर आता होळीला जायचं आपल्याला सहपरिवार सहकुटुंब. कोकणामध्ये होळी आणि गणेशोत्सव म्हटला ना की पूर्ण चाकरमानी झाडून जातो शहरातून. मुंबई पुणे बाकीच्या शहरातून सर्व गावी पोचतात, आणि जो काही सण असतो तो गावी साजरे केले जातात. आणि होळीमध्ये मंडळी कोकणामध्ये आहे ना देव आपल्या घरी येतात, त्यामुळं चाकरमानी कुठेही असू दे, देश विदेश परदेशामध्ये कुठं असू दे, तो आहे ना आपल्या घरी येतोच. कारण देव घरी येते म्हटल्यावर आपल्याला घरी आलंच पाहिजे. तर चला पोहे झालेले आहेत तयार. अवनी पोहे कोण खाणार? अवनी आता सगळं खाते. पोहे खाणार? गरम आहे. अरे वा, कसं आहे? मस्त कर मस्त. गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया. उंदीर मामा की जय. कर. हा अवनी अविनाश. हा अवनी आणि गडचीच येतो, अविनाश येत नाही. आणि मम्मी आजीला आवाज द्या. आजी मन मामा काका दादा पप्पा अवनी प्रातू खाली वर कोण कुठे. या म्हणजे कांदे पोहे खायला या. कोण आहे रे? चला म्हणजे चहा झालेला आहे, तर आता निघूया ऑफिसला. आता अवनीचा नाश्ता वगैरे सुरू आहे. कसं गावावरून आलो ना की नंतर 2-4 दिवस खूप धावपळ होते, कारण जी काही पेंडिंग वगैरे कामं असतात ही सगळी उरकायची असतात, आणि मग रात्री एडिटिंगला परत बसायचं असतं. त्यामुळं झोप जरा 4-5 दिवस होत नाही. परत आता गावाला जायचं म्हटलं तर कसं ती आवरावर करायचीच आहे, कारण या व्हिडिओ जर पेंडिंग राहिला तर मग पुढे प्रॉब्लेम होतो परत अपलोडिंगला. तर त्या कारणाने मुंबईला आल्यानंतर थोडंसं लेट उशिरा 2-2.5 वाजेपर्यंत एडिटिंग चालू असते. असो चला म्हणजे गावचा प्रवास छान झाला यावेळेस. पण तिकीट ॲक्च्युली आपल्याला एंडिंगची भेटलेली, म्हणजे 25-26 नंबर वगैरे होता, पण ठीक आहे त्यातल्या त्यात. कारण मला सीट भेटलेली ती काय माझी खराबच होती, पण गाडी पूर्ण खाली होती त्यामुळे मी बाजूच्या सीटवर बसलेलो. मला हेच कळत नाही की नेहमी किती बोलायचं, कारण MSRTCचा मेंटेनन्सचा इश्यू आहेच आणि ते मान्य करावंच लागेल. कारण जी सीट होती ना ती पुशबॅक होतच नव्हती, म्हणजे डायरेक्टली ती पाठीच तुटूनच पडलेली. मग असा कसा झोपणार, त्या कारणाने मग बाजूची लकीली जर सीट नसती तर काय केलं असतं, त्यावरती बसावं लागलं असतं, वाट लागली असती. नाही तर हे आपण कसं आहे गव्हर्नमेंटचं म्हणून आपण ॲडजस्ट करायला जातो, पण कुठेतरी आहे ना मेंटेनन्स हा प्रकार MSRTCने वाढवायला हवा, कारण गाड्या मेंटेन नसतात एवढं नक्की. असो शेवटी लाल पर्याय म्हणून आपण पण ॲडजस्ट करून जातोय, पण इकडे कोणतरी लक्ष द्यावं एवढंच वाटतंय. असो चला मंडळी आता परत इथे थांबतोय. आता भेटू आपण परत गावाला जायच्या व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत टाटा बाय बाय.